नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. आज आपण ॲग्रो वन शोमधून दोन महत्त्वाच्या योजनांबद्दलची माहिती घेणार आहोत. एक आहे PM किसान योजना आणि या योजनेचा 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे त्याची तारीख समोर आलेली आहे. तर ती तारीख नेमकी काय आहे तर तीही आपण आजच्या शोमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासोबतच नमो ड्रोन दीदी ही योजना आहे केंद्र सरकारची. ही योजना राज्यात राबवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तर या दोन योजनांचं अपडेट नेमकं काय आहे ते आपण आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण PM किसानबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. बऱ्याच जणांना, बऱ्याच शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागलेली आहे की 19वा हप्ता नेमका जमा कधी होणार आहे. आपण वेब पोर्टल असतील, न्यूज पोर्टल असतील, माध्यमं असतील, यामध्ये हे बातम्या तुम्ही आत्तापर्यंत वाचल्या असतील की आता तारीख आली आहे, नंतर तारीख आली आहे, पण नेमकी तारीख त्याची जाहीर झालेली आहे. तर ही तारीख नेमकी कोणती आहे तर PM किसान योजनेचा हप्ता 19वा जो काय आहे तो नेमका कुठल्या तारखेला वितरित करण्यात येणार आहे तर त्याची तारीख ही काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बिहारमधील पाटण्यात एक कार्यक्रम होता कर्पूरी ठाकूर यांच्या 101व्या जयंतीनिमित्त, तर तिथे त्यांनी ती तारीख जाहीर केली आहे. आता ही तारीख नेमकी काय आहे तर 24 फेब्रुवारी ही तारीख आहे. 24 फेब्रुवारी रोजी देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जे काही अपडेट होतं याबद्दलचं ते आपण इथं समजून घेतलं आहे. अर्थातच बिहार विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवरती आलेल्या आहेत, काही महिन्यांवरती आलेल्या आहेत, लांब आहेत थोड्याशा, पण त्याची रणनीती ही आखली जाते. खरं तर ही योजना सुद्धा 2019 मध्ये ज्यावेळेस सुरू केली गेली त्यावेळेस सुद्धा देशामध्ये लोकसभा निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती ही योजना सुरू केल्याचं जाणकारांकडून बोललं जाते. आता यातला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की यासाठी 20,000 कोटी रुपयांची जी काही तरतूद करण्यात आली होती मागच्या हप्त्यासाठी, म्हणजे 18व्या हप्त्यासाठी, हा हप्ता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाच्या तोंडावरती वाशिम जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20,000 कोटींचं PM किसानच्या 18व्या हप्त्यासाठी वितरण करण्यात आलेलं होतं. तर 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील पाटण्यात एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात, आता हा संभावित कार्यक्रम आहे असंही शिवराज सिंग चौहान म्हणालेत, पण शक्यता अशी आहे की 24 फेब्रुवारी 2025ला हा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल. आता दुसरी जी काही योजना आहे ती आपण समजून घेऊयात, नमो ड्रोन दीदी योजना. आता तुम्हाला हे माहिती आहे की देशातील जवळपास 3 कोटी महिला ह्या आर्थिक सामाजिक सक्षम करायच्या, त्यासाठी केंद्र सरकारनं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. आता केंद्र सरकारचं हे काही उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यातला एक भाग म्हणून नमो ड्रोन दीदी योजनेकडे पाहिलं जातं. आता या योजनेतून महिला बचत गटांना, जवळपास देशातील 15,000 महिला बचत गट आहेत ज्यांना ड्रोन हे दिलं जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद किती आहे तर जास्तीत जास्त 8 लाख रुपये किंवा 80% इतकं एका ड्रोनची जी काही किंमत आहे त्याच्या 80% आर्थिक सहाय्य हे केंद्र सरकार या योजनेतून देणार आहे. आता झालं असं होतं की एप्रिल 2024 मध्ये या योजनेची राज्यात अंमलबजावणी करावी असं केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्य सरकारला एक पत्र पाठवलं होतं. पण त्यानंतरही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली. या सगळ्या गोंधळात, या सगळ्या निवडणुकांच्या धामधुमीत या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. त्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल राज्य सरकारकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळं आता राज्य सरकारनं निवडणुकांचा सगळा माहोल संपल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळं नमो ड्रोन दीदी योजना राज्यात राबवण्यासाठी, म्हणजेच अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेची मार्ग मोकळा झालेला आहे. यातनं महिला बचत गटांना 8 लाख ते 80% इतका जो काही आर्थिक लाभ आहे तो दिला जाणार आहे प्रत्येक ड्रोनसाठी. या ड्रोन योजनेतनं ग्रामीण भागातील महिलांना, प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवरती सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते आहे. त्यामुळं या दोन महत्त्वाच्या योजनांबद्दलचे हे दोन अपडेट होते. आता तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, कारण की 24 फेब्रुवारी 2025 रोजी PM किसानचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आणि दुसरं म्हणजे नमो ड्रोन दीदी योजना ही जी काय आहे त्याला राज्य सरकारनं राज्यात राबवण्यासाठी 23 जानेवारी 2025 रोजी
मान्यता दिली आहे। आता या समितीबद्दल आणि PM किसान योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय, या दोन्ही योजनांबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।